आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। वादळी पावसातील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी चोल्ले अण्णा वहिनी यांच्या वतीने प्रयत्न करणार नगरसेवक श्री शरद जंगटे। बोरगाव व परिसरातील गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळले, तसेच विविध मालमत्तांचं नुकसान झालं। यामध्ये बोरगाव कसनाड रोडवरील उद्योजक चित्तू पाटील यांच्या सूत व वायटिंग कारखान्यावरील लोखंडी शेड कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झालं। या घटनेची गंभीर दखल घेत खासदार अण्णासाहेब चोल्ले, माजी मंत्री तथा निपाणीच्या आमदार शशिकला चोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंबा येथील श्री बिरेश्वर क्रेडिट सोसायटी मल्टी स्टेट सहकारी बँकेचे अध्यक्ष व हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब अण्णा चोल्ले, हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा नगरसेवक शरद जंगटे यांनी सहकाऱ्यांसह नुकसानग्रस्त स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी कारखान्याचे कोसळलेले शेड, परिसरातील झालेली पडझड आणि आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती घेतली। नुकसानग्रस्त जितू पाटील यांना धीर देत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार शशिकला चोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, तसेच आर्थिक मदतीसाठीही आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी दिलं। यावेळी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चोल्ले व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष BK महाजन यांनी अण्णा वहिनींच्याकडून आपण मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मनोगत व्यक्त केलं। यावेळी बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगाव यांच्या वतीनं जितू पाटील यांना 15,000 मदत देण्यात आली। या पाहणी दौऱ्यावेळी श्री बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब अण्णा चोल्ले, नगरसेवक शरद जंगटे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष BK महाजन, राजू लटलटे, महावीर पाटील, जितू पाटील, अमोल पाटील, अजित तेरताळे, वैभव कुंभार, बबन रेंदाळे, राजू कुंभार, शंकर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नुकसानग्रस्त स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मदतीचा शब्द दिल्याने जितू पाटील व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला असून स्थानिक पातळीवरही या भेटीचं स्वागत होत आहे। N न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।